मोठी बातमी बघूयात। नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चाप लावण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरविकास विभागाकडून मोठा खर्च करण्यात आलाय। अशातच विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागानं विविध योजनांच्या माध्यमातून स्वपक्षीय आमदार आणि नगरसेवकांना निधी दिला होता। स्वच्छ महाराष्ट्र अभियान, श्रमसाफल्य आवास योजना, नगरोत्थान अभियान, अमृत अभियान यांच्या माध्यमातून निधी अधिवेशनातील पुरवण्या मागण्यांमध्ये देखील देण्यात आला होता। देखील नगरविकास विभागाला मोठा निधी निवडणुकीच्या तोंडावरती मिळाला होता आणि निवडणुकीच्या तोंडावर भरघोस निधी त्यावेळी मिळाला होता। शिवसेनेतनं बाहेरून आलेल्या नगरसेवकांना अशातच राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या दोन्ही पक्षातील आमदारांच्या तक्रारी आहेत आणि विविध योजनांच्या माध्यमातून वाटप होणाऱ्या निधीवरती नियंत्रण आणण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। नगरविकास विभागाकडून पैशाची उधळपट्टी झाली असं सूत्रांकडून कळतंय। यावरती आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी चाप लावलाय। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अमाप खर्च करण्यात आला। नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चाप लावण्यात आलाय। आणि आता बघूयात गावाकडच्या बातम्या। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं। कोकाटे यांच्या प्रतिमेवरती पत्ते फेकून अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला। बीड परळी रेल्वे मार्गात भूसंपादन करूनही जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केलं। तसंच काही शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापुरातल्या कसबा बावडा या परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचं काम न करता ठेकेदाराला 85 लाखांचं बिल पालिकेनं दिलंय। या बिलावरती बोगस महिला इंजिनियरची सही देखील करण्यात आली आहे। पालिकेत 85 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केलाय। मुंबईतून कसाऱ्याला येणाऱ्या लोकलवरती अचानक दरड कोसळली। यात 2 प्रवासी जखमी झाले। लोकल ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली। भांडूप खिंडीपाडा विभागात संरक्षक भिंत कोसळली, त्यामुळे काही घरांचं अतोनात नुकसान झालंय। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान लवकर जमा करा या मागणीकरता तेल्हाराच्या तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। जळगाव जिल्ह्यात लंपी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील 28 गावांमध्ये आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केलेत। जनावरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत। केंद्र सरकारनं 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेला मंजुरी दिली होती। यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील नेरीपांगली विविध कार्यकारी सहकारी संस्था या प्राथमिक कृषी पतसंस्थेचा समावेश आहे। या व्यतिरिक्त प्रकल्पांतर्गत गोदामांच्या बांधकामासाठी 500 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतसंस्था निश्चित केल्या गेल्या आहेत। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते, त्यांना चांगल्या वळणावरती आणलं पाहिजे। यात तर मुलांवरती शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज आहे आणि चांगली पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। ते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। देशामध्ये डिजिटल व्यवहारामध्ये प्रचंड वाढ होण्याबरोबरच सायबर फसवणुकीचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय। 2024 मध्ये सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांचे कोटींमध्ये नुकसान झालंय। ते मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 206% वाढलंय अशी माहिती लोकसभेत देण्यात आली। डीआरआय मुंबईनं प्रीमियम लक्झरी फर्निचरच्या आयातीमध्ये घोटाळा करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्यात। या प्रकरणी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचा समावेश असल्याचं निदर्शनास आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली।
या सगळ्या बातम्यांचे या बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते. लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये तुमच्यासोबत असेल माझी सहकारी प्राजक्ता. धन्यवाद. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ होऊन ती 1,15,000 रुपयांवरती पोहोचली. चांदीचा हा नवा उच्चांकी भाव आहे. 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह आता 1,18,450 रुपये मोजावे लागणार आहेत. सोनं चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठलाय. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता 1,00,000 रुपयांवरती पोहोचलाय. जळगावच्या बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1,03,000 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला असून चांदीचा दर 1,18,000 प्रति किलो या उच्चांकावरती पोहोचलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही सगळी प्रक्रिया थांबवल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावलं उचलण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेलेत. या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. हा लाभ या महिना अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं समजतंय. मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीच्या दुसऱ्या फेरी अखेर एकूण 56,000 प्रवेश निश्चित झालेत. यामध्ये सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेत तर सर्वात कमी प्रवेश कला शाखेत झालेले आहेत. तर विज्ञान शाखेला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. 3 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी 51,334 विद्यार्थ्यांचे अर्ज आलेत. त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस बघायला मिळेल असं चित्र आहे. LLBच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवेशाचा कट ऑफ यंदा देखील अधिक राहण्याची चिन्ह आहे. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. राज्याच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 24 ते 26 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये होणार आहेत. या परीक्षेसाठी बसणाऱ्या राज्यातील सर्व शाळांची ऑनलाईन नोंदणी 26 जुलैपर्यंत करता येणार आहे. तसंच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 24 ऑगस्टपर्यंत करता येईल. पुणे महापालिका शाळांतील ई लर्निंग प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून ठप्प पडलाय. अनेक शाळांमध्ये महापालिकेनं लाखो रुपयांचा निधी खर्च करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र गेल्या 3 वर्षांपासून ई लर्निंगसाठी आवश्यक असलेल्या खर्चाला मान्यता न देण्याचं धोरण महापालिकेनं स्वीकारलं असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 11वी प्रवेशाच्या 2 नियमित फेऱ्यानंतर मुंबई विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये 1,43,546 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अद्यापही 3,28,234 जागा रिक्त आहेत. तर अजूनही 1 लाखाच्या वर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला असताना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर उर्वरित भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबईतही पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा फारसा जोर नव्हता. मात्र मागील 2 दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणारं सर्वात जास्त पाणी पातळी असलेलं भातसा धरण 85% भरलंय. त्यामुळे सापगाव येथील भातसा नदी पुलावरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि भातसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाशिमच्या मंगळूरपीर शहरामध्ये दर्गा चौकात असलेली जीर्ण इमारत सततच्या पावसामुळे कोसळली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण, मराठवाडा, वन्हाडसह विदर्भातील काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसामुळे दिलासा मिळालाय. तर लोणावळ्यामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. गेल्या 24 तासात तब्बल 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाच्या दमदार हजेरीमुळे लोणावळ्यात पुन्हा एकदा पर्यटकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललंय. मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच दुसरीकडे पर्यावरण विभागानं सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. त्यानुसार पीओपीसह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात. याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं. तसंच सण उत्सव पर्यावरणपूरक साजरं करावं असं पर्यावरण विभागानं आवाहन केलंय. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीनं देण्याचं नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलंय. त्यासाठी सोमवारपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती संगणकीय एक खिडकी पद्धतीनं अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांच्या संपासंदर्भात संघटनांचे पदाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये मंगळवारी बैठक झाली. परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून काही मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. मात्र बुधवारी परिपत्रक काढल्यानंतरच संप मागे घेऊ अशी भूमिका परिचारिका संघटनांनी केली आहे.
पुणे शहरातील रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी यासाठी महापालिकेनं पीएमसी रोड मित्र ॲप तयार केलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनाला पाठवता येणार आहेत. पुणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आलं असून पुढील काही दिवसातच ते कार्यान्वित केलं जाणार आहे. मुंबई पालिकेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. वाटाघाटीनंतर पालिकेनं कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. येत्या सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कामगार संघटनांमध्ये औपचारिक करार होणार असून त्यामुळे 23 जुलैपासूनचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आलाय. मुंबईतील स्थानक परिसरातील फूड स्टॉलमध्ये अलीकडे घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं उपनगरीय स्थानकावरील सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विद्युत तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. चर्चगेट स्थानकावरील एका फूड स्टॉलमध्ये आग लागल्याची घटना नुकतीच घडली. अंगारकी चतुर्थी निमित्तानं अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या 5 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. यासोबतच तीर्थक्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणी सुद्धा विशेष जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.